खबर नागपुर से गन्ना नगर पंचायत के मुख्य अधिकारी धनंजय सरनाइक ने नागरिकों से अपील की है कि वे SIR स्पेशल इंटेंसिव रिवीजन प्रक्रिया के तहत आवश्यक दस्तावेज समय पर प्रस्तुत कर प्रशासन को सहयोग करें। नागपुर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट। उन्होंने बताया कि मतदाता सूची को अद्यतन त्रुटि रहित और अधिक सटीक बनाने के उद्देश्य से यह विशेष प्रक्रिया चलाई जा रही है। सभी पात्र नागरिकों को अपनी जानकारी की जांच कर आवश्यक संशोधन, नाम दर्ज कराने अथवा अन्य आवश्यक कार्यवाही समय पर पूरी करनी चाहिए। मुख्य अधिकारी सरनाइक ने कहा कि नागरिक किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करें और केवल अधिकृत स्रोतों से प्राप्त जानकारी के आधार पर ही अपनी प्रक्रिया पूरी करें। उन्होंने सभी नागरिकों से लोकतांत्रिक प्रक्रिया को मजबूत बनाने के लिए प्रशासन के साथ सक्रिय सहयोग करने का आग्रह किया है। सही और अद्यतन मतदाता सूची लोकतंत्र की मजबूती का आधार है, इसलिए सभी नागरिक SIR प्रक्रिया में बढ़ चढ़कर भाग ले और आवश्यक दस्तावेज समय पर जमा करें। धनंजय सरनाइक, मुख्य अधिकारी नगर पंचायत गण्या, वंदे भारत से सतीश भालेराव की रिपोर्ट। नमस्कार, मी धनंजय अशोकराव सरनाइक, मुख्य अधिकारी नगर पंचायत हिंगणा। नगर पंचायत हिंगणा मार्फत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार यादीचे पुनर्निरीक्षण याचा वेगाने प्रोग्रेस ही चालू आहे। या मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणामध्ये आजपर्यंत 71.39 एवढे लोक हे मॅप झालेले आहेत। तसेच या मतदार यादीमध्ये विविध BLO मार्फत जे मॅपिंगचं पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये कुठल्याच अनॉमॅलिज निर्माण होऊ नये आणि सर्व मतदार याद्या ह्या सुव्यवस्थित व्हाव्या याकरिता आपण त्या अनॉमॅलिजचं पण पुनर्निरीक्षण करत आहोत। त्यासाठी BLOज यांनाही सेन्सिटाईज करीत आहोत। या अनुषंगाने आपण SIRचं काम हे व्यवस्थितपणे करत आहोत। सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या BLOंना संपर्क करून एकदा खात्री करावी की आपले नाव हे व्यवस्थित पद्धतीने मॅप झालेले आहे किंवा कसे हे बघावे। त्यानंतर आपण भारताच्या जनगणनेची सुरुवात केलेली आहे। नगरपंचायत हिंगणा या जनगणनेसाठी पूर्णपणे सज्ज आहे। यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घरगणना होत आहे। या घरगणनामध्ये प्रत्येक प्रश्नांचं आमच्या येणाऱ्या प्रगणकांना, इन्युमरेटर्सला व्यवस्थितपणे उत्तर द्या असं मी आपल्या सर्व नगरवासियांना विनंती करतो। या जनगणनेचे परिणाम हे खूप दूरगामी आहेत। यामुळे भारताला, महाराष्ट्राला, आम्हाला विविध पॉलिसी मेकिंग करताना याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे आपण आपली सर्व प्रश्नांची उत्तरं ही सुयोग्य व्यवस्थित सांगावी आणि आमच्या प्रगणकांना याच्याबाबत सहकार्य करावे। यानंतर आपल्याला विशेष एक बाब मी नमूद करू इच्छितो की आपली ही जी जनगणना आहे या जनगणनेमध्ये आपण देण्यात येणारे सर्व प्रश्नांची उत्तरे ही पूर्णपणे गोपनीय राहणार आहेत। या प्रश्नांची उत्तरं ही माहितीच्या अधिकार या कायद्याद्वारे पण विचारल्या जाऊ शकत नाही। त्यामुळे आपली सर्व प्रश्नांची उत्तरं ही सुयोग्य, व्यवस्थित आणि बरोबर द्या एवढी मी विनंती करतो। धन्यवाद।